आपल्या नवऱ्याची आई ही आपली सासूच आहे, तिला तिचा तो मान देऊया. तुला हिला आई म्हणायची गरजच नाही, कारण घरी एक आई आहे ना. बरोबर. की तुझ्या नवऱ्याची आई आहे, तो मान तिला करेक्ट दे. कशासाठी तुम्हाला नाती बदलायची आहेत? आई वडिलांनी आई वडिलांसारखं वागावं. आपण जे नातं घेऊन येतो ना, त्या नात्यात खरेपण आणूया. आता खऱ्या अर्थाने लग्न कार्य म्हटल्यानंतर त्यात थोडी मागे पडत चाललेली एक पद्धत म्हणजे मुलगी पसंत करणे. कारण आजकाल मुलं येतात ही मला पसंत आहे सांगण्यासाठी. त्यासाठीच खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना नव्याने एक खूप छान कन्सेप्ट घेऊन एक खूप छान कास्ट येते. कल्याणी तिबे आहे आपल्या सोबतच, हर्षदा खानविलकर आणि संग्राम समेल. हे म्हणजे मी खरं सांगतो की घर संसार या सगळ्या गोष्टींशी रिलेटेड सिरियल्स चे आपण असं म्हणू शकतो की किंग आणि क्वीन्स आहेत. आणि ते आपल्यासाठी पुन्हा एकदा खूप छान एक कन्सेप्ट घेऊन येत आहे. आता मुलगी पसंत आहे म्हटल्यानंतरच पुढचं सगळं होतं, बरोबर. पण मग ह्या सिरियल मध्ये मुलगी पसंत करण्याचा क्रायटेरिया काय आहे बरं नवरदेवाचा? माझ्यासाठी तर फक्त डोळे होते. हा, मी डोळे पाहिले आणि प्रेमात पडलो आणि तिथेच मुलगी पसंत पडली. अच्छा. आता पुढे ती आईला पसंत पडते की नाही तो खरा टास्क आहे. ओके. आणि तू सांग कल्याणी की तू मुलगा बघत असताना तुझा काय क्रायटेरिया होता सिरियल मधला? हो, सिरियल मधलाच ऑफकोर्स. खरं तर त्या म्हणजे ती केमिस्ट्री दाखवली की ती विथ श्रेयस म्हणजे जे संग्रामचं कॅरेक्टर आहे त्याच्याबरोबर ती खूप जशी आहे म्हणजे रिअल ज्या फिलिंग्स असतात तशा तिच्या कॅरेक्टरसाठी आहेत. पण तिच्याबरोबर काहीतरी असं घडलंय जो तिचा प्रवास दाखवलाय. आराध्या माझ्या कॅरेक्टरचा ओके. तो प्रवास का दाखवलाय तर ह्यांनी माझ्या बरोबर असं काहीतरी केलंय, अन्याय केलाय. अच्छा. पण ऍट द सेम टाइम त्याच फॅमिलीतली एक व्यक्ती ज्यांच्यात एक छान केमिस्ट्री दाखवली, लव्हेबल बॉन्ड दाखवलाय. तर ही अशी सगळी गुंतागुंत आहे नात्यांची आणि ती त्याच घरात जाते. हा तेच. हो, ती त्याच घरात जाते. तिचंही तेवढंच प्रेम आहे, पण तिच्या बॅक ऑफ द माइंड हे आहे की मला कुठल्या तरी कारण तिच्या वागण्याला एक मोटिव्ह आहे, तिच्या कॅरेक्टरला एक मोटिव्ह आहे की तो अन्याय झाला आणि तो धडा शिकवायचा आहे. अच्छा. ह्यांच्या कॅरेक्टरचा म्हणजे नॉट ओनली लव्ह, धडा ऑल्सो शिकवायचा. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आहेत. तर रिव्हेंज असं बऱ्याच आमच्या प्रेक्षकांना असं वाटलं की ही फक्त रिव्हेंज स्टोरी आहे. अच्छा. तर ती रिव्हेंज स्टोरी नसून ती लव्ह स्टोरी सुद्धा आहे. वाव. आणि असं काही असेल म्हटल्यानंतर कसं ऍक्सेप्ट होणार ना घरात? कसं काय करणार आपण? नाही, पण ह्या मालिकेतलं सगळ्यात मासूम कॅरेक्टर माझंच आहे. काय बोलता? येस, बिकॉज आय एम द विलन. ओके. विलन मला वाटतं नेहमीच निष्पाप असतो, कारण त्याचं ठरलेलं असतं की तो वाईट आहे आणि तो लोकांचं वाईटच करणार. आणि सॉफ्ट कॉर्नर दाखवणं बिलकुल. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात मासूम सगळ्यात साधं कॅरेक्टर हे माझं आहे. अच्छा. यशोधरा सरनाईकचं. ओके. कारण ह्या सगळ्यांना अजेंडा आहे, ह्याला प्रेमाचा अजेंडा आहे, तिला धडा शिकवायचा आहे. माझं असं काहीच नाहीये, कारण माझं ठरलंय की मीच बरोबर आहे. ओके. म्हणजे तुम्ही वॅम्प वगैरे असं काही नाही. वॅम्प हा खूप छोटा शब्द आहे. अच्छा. ये लाइन में कितना दम है देखना, ये लाइन में दम है. आय एम द विलन. सो येस, इट इज अ व्हेरी डार्क. म्हणजे आज हर्षदा ताई जे सांगेल त्याच्या सगळं ऑपोजिट समजायचं आम्हाला. नाही, साधं कॅरेक्टर म्हणजे खूपच डेंजरस काहीतरी. म्हणजे जसं मी म्हणते की मी स्वतःसाठी टॅगलाईन ठरवलेली आहे. ही मालिका करायला मी जेव्हा शूटिंगला जाते तर सकाळीच मी स्वतःला सांगते की आय एम द विलन. दिस इज अ व्हेरी डार्क कॅरेक्टर. म्हणजे एक असतं ना की ह्या मालिकेकडे बघताना मी नेहमी असं बघते की हा एक ना सिनेमा आहे, लार्जर दॅन लाईफ. आणि याच्यातली कॅरेक्टर्स खरी असतील नसतील, कोणी कुठे पाहिले असतील नसतील, तरी त्याला एक अनरिअल एक झालर आहे असं मला वाटतं. जसं यशोधरा सरनाईक आय फील इज अ व्हेरी डार्क कॅरेक्टर. आणि डार्क कॅरेक्टर होण्यासाठी आपण नेहमी माहितीये एक कारण देतो, इसकी जिंदगी में ये हुआ इसके लिए ऐसे बना. असं काही नाहीये. आपण ज्या घरात ज्या संस्कारात वाढतो ना ते नकळत आपल्यात झिरपलेले असतात. बरोबर. सो यशोधरा सरनाईक एक मोठी बिझनेस वुमन आहे. ती तिच्या वडिलांना जसं पाहिलेलं आहे व्यवसाय करताना किंवा लोकांना वागवताना, तिने ते सगळं आत्मसात केलेलं आहे आणि ती तशी बनलेली आहे. अच्छा. उसने कोई गरीबी नहीं देखी है, उसने हमेशा अमीरी ही देखी है. त्यामुळे तिला एवढंच माहितीये आय मी मायसेल्फ. ती या जगात फक्त स्वतःवर प्रेम करते. म्हणजे तिला नवरा आहे, तिला मुलं आहेत, मुलांवर तिचं प्रेम असेल, शेवटी आई आहे. पण जर वेळ आली तर ती माकडीची गोष्ट ऐकलीस ना, स्वतःचा जीव जायला लागला की ती मुलांना सुद्धा. सो यशोधरा सरनाईक इज दॅट. ओके. शी इज अ बॅड ॲस, शी इज अ बॅड कॅरेक्टर. आणि ती जे काही करते तिला असं वाटतं की
मीच शहनशाह आहे. ओके. मला कोणीच काही करू शकत नाही. एव्हरीबडी विल अग्री टू दिस की सासूचा रोल करण्याची कोण आहे. म्हणजे तुम्ही समोर बसलायत आणि मला तुमच्याकडून काहीच नाही, फक्त तुला कळलं का एवढं म्हणून घ्यायचंय फक्त. ते लहानपणी ते कळलं, माझ्या आईने कळलं उचललं यांच्याकडनं आणि मला धाक दाखवण्यासाठी वापरायची यार. वा वा वा. आणि कळलं. पण हे घरोघरी घडलंय. आणि गंमत कशी होते ना की मी कुठल्या कार्यक्रमाला वगैरे गेले तर ते मला कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी लोक सांगतात ते कळलं म्हणून. पण गंमत काय आहे की आणि तर आज आपल्याकडे आलेले आहेत अक्कासाहेब. कळलं. मला म्हणायची वेळच येत नाही. ते जे असतात आयोजक तेच म्हणतात, माझ्यावर बोलण्याची वेळच येत नाही. पण कमिंग बॅक टू यशोधरा सरनाईक, किती गंमत असते बघा. आता जेव्हा एखादं कॅरेक्टर आपण उभं करतो ना, तर नॉर्मली आता माझ्या कॅरेक्टर बरोबर काहीतरी ताई एखादा शब्द असा बोला की ज्याच्यावरून ना काहीतरी लोकांपर्यंत कनेक्ट. सो देर वॉज अ कळलं विच बिकेम सो पॉप्युलर. जो खरं तर सांगितलं तर आश्चर्य वाटेल की मी खूप चांगली अभिनेत्री नाहीये, तर मला ना ते असं वाक्य संपवताना ताकदीने कसं संपूया असं कधी कधी कळायचं नाही. म्हणून मी अमुक झालं आणि मग मला हे आवडलेलं नाहीये कळलं असं करत होते. तर ते ना आमच्या मास्तरला म्हणजे वैभव चिंचाळकरांना आवडलं. तर ते म्हणाले की मग मी ये ना धीरे धीरे यूज करते, जरा देखते इसके साथ क्या कर सकते. आणि कुठल्या तरी कार्यक्रमाला गेलं असताना ना कोणीतरी हे म्हटलं की कळलं कळलं मला. अँड देन वी जस्ट रिअलाइज की ओ माय गॉड दिस इज जस्ट कॉट अप. सेम थिंग हॅपन विथ माय अनदर शो. तिथे तर ऍक्च्युअली लेखकांनी ठरवलं होतं की मला रंगाचा द्वेष आहे तर आय विल से प्रत्येक बाबतीत ब्युटिफुल, कारण तिला त्या चांगल्या दिसणाऱ्या लोकांबद्दलचं एक आहे. आणि गंमत अशी झाली की आता ही मालिका करत असताना अर्थात असं आपण काही ठरवून नाही आता घेऊयात शब्द असं काही होत नाही. सो पण आलं छान काही तर आपण वापरू. बरोबर. खूप वर्षांपूर्वी म्हणजे काही काही बंधनं कशी असतात बघ. खूप वर्षांपूर्वी एक सिनेमा आला होता लाडला श्रीदेवीचा. तर त्यात श्रीदेवी असं म्हणायची की डू यू अंडरस्टँड, यू बेटर अंडरस्टँड. आणि मी अशी ना कॉलेजमध्ये होते मला दिस इज द वे मजा आली असं बोलत पाहिजे. आता गंमत बघ, माझं सगळ्यात पॉप्युलर झालेलं वाक्य आहे कळलं. आणि त्याच इंग्लिश व्हर्जन मी इथे वापरते. पण हे वापरताना माझ्या डोक्यात श्रीदेवी आणि तो सिनेमा होता. डू यू अंडरस्टँड, यू बेटर अंडरस्टँड. हे ऍक्च्युली श्रीदेवीने युज केलेलं वाक्य आहे जे मी या मालिकेत वापरते. पण याचा अर्थ आहे कळलं. इट वॉज नेव्हर इंटेन्शनल. हे मला अगदी 4 दिवसापूर्वी लक्षात आलं की अरे यार इसका मतलब तो ये होता है. सो इट हॅज जस्ट कम बॅक टू मी अँड आय जस्ट होप की लोकांना ते आवडेल, भावेल आणि लोक त्याच्यावर प्रेम करतील. असं कधीच झालेलं नाही की तुम्ही आवडल्या प्रेक्षकांना. जरी तुम्ही निगेटिव्ह रोल मध्ये असल्या तरीही लोकांना तितक्याच आवडतात आणि तितक्याच जवळच्या वाटतात. बट संग्राम सुद्धा एक म्हणू शकतोय ना की आदर्श नवरा वाला रोल करावा तर संग्राम किती छान जपतो, किती छान बोलतो, चिडतो तरी किती क्यूट दिसतो वगैरे. हे सगळं त्याच्या युट्यूबच्या कमेंट्स वरती वगैरे इंस्टाग्राम वरती बघत असतो आम्ही. पण रिअल लाईफ मध्ये पण तू तसाच आहेस का रे की असा की तुझ्या बायकोला विचारायला पाहिजे. नाही म्हणून मी विचारतोय ना, तिकडे कमेंट येईल काही खोटं बोलतोय. नाही तोही तालावर नसतोस. हा म्हणजे तिथं पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. म्हणून तर मी इतका इंटरेस्टेड नाही या सगळ्या गोष्टी. सुखी राहण्यासाठी तालावर नाचावं थोडं. त्यात माझी बायको तर डान्सर आहे त्यामुळे म्हणून तर म्हणाल. आणि मी आहे खरंच तसं आहे. मला असं रोमॅन्टिक रिलेशनशिप आवडतं. काहीतरी लार्जर दॅन लाईफ सरप्राईज द्यायला किंवा छान काहीतरी स्पेशल करायला आवडतं. त्यामुळे मी तसं आहे. आणि चिडलो तरी मी रुसून बसतो. खूप असा रुसून बसतो. सो मी बराचसा आहे तसा. ड्रामा लवर. सो या संपूर्ण आपण असं म्हणू शकतो टेलिव्हिजन सिरियल मध्ये पण तुझा असाच रोल आहे का की एक वेगळी किनार आहे काहीतरी? याला खूप वेगळी झालर असणार आहे. कारण आता श्रेयस कम्प्लिटली ममाच बॉय आहे. तो आईवर आंधळा विश्वास ठेवतो. त्याच्यासाठी त्याची आई देव आहे. आई म्हणेल ती पूर्व दिशा. आणि आई कधीच काही चुकीचं करणार नाही आपल्या बाबतीत आणि कोणाच्याच बाबतीत. पण तो तितकाच हळवा आहे. एखाद्याला लागलेलं त्यांनी बघितलं लांबून तरी तो अनोळखी माणूस असेल तरी जाऊन बसेल. त्याला काय दवा औषध करायचं असेल ते करेल. असा श्रेयस आहे. आणि तो एका मुलीच्या प्रेमात पडला. आणि जेव्हा ती लग्न होऊन घरी येईल पुढे काही एपिसोड्स नंतर आणि जेव्हा त्याला खरं कळेल की आपल्या आईने काय केलंय तेव्हा त्याचा काय स्टँड असेल. जेव्हा एखाद्याचं बिलीफ तुटतं जेवढं स्ट्रॉंग असतं ते बिलीफ तुटल्यावर तो श्रेयस कसा होईल. कधी कधी तो माणूस अख्खा बदलून जातो. इनसाइड आउट ती व्यक्ती बदलून जाते. त्याचा अप्रोच बदलून जातो आयुष्याकडे बघण्याचा. बरोबर.
तर तसं काहीतरी होईल. इमोशनली खूप टर्ब्युलन्स येणारी मालिका आहे. म्हणजे जशी जशी मालिका पुढे जाईल ना, प्रत्येक कॅरेक्टरमुळे प्रत्येक कॅरेक्टरला जे काही होणार आहे त्यांनी भावनांची खूप गुंतागुंत होणार. ते पण प्रेक्षकांना बघायला खूप आय थिंक ते प्रेक्षकांना खूप आवडणार आहे, कारण खूप अनएक्सपेक्टेड ट्विस्ट अँड टर्न्स आहेत या मालिकेत. आणि काही झालं तरी नाते त्याच्यामुळे जाग्या होणाऱ्या भावना ह्याच्यापासून दूर तुम्ही पळू नाही शकत. सो आय थिंक त्याच सगळ्यांची गुंतागुंत पुढे घेऊन जाणार. ही गुंतागुंत तुमच्या सिरियल पुरती नसते, लोक तुमच्या फॅमिलीचा पार्ट होतात आणि ते सगळं आतमध्ये उभं राहून आजूबाजूला बघितल्यासारखा अनुभवत असतात. सो हा थिएटर ऑफ माइंड जो क्रिएट करता त्यात पहिल्यांदा प्रवेश केलेला आहे कल्याणीने. आणि कल्याणी, रोल तुझ्यापर्यंत आला, टेलिव्हिजन सिरियल मध्ये काम करायचं आहे म्हटल्यानंतर काय पहिली रिॲक्शन होती तुझी? म्हणजे माझी पहिली रिॲक्शन, तुला ऍक्टिंगच करायची होती का? हो. अच्छा, फिक्स. हो, म्हणजे हो, पण ते तिला विचार जरा तिचं शिक्षण वगैरे काय म्हणजे जरा. आय एम मास्टर्स इन फॉरेन्सिक सायन्स. कुछ तो गडबड है. टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी जॉब करत होते, पण मी खूप रिअलिस्टिक आहे. म्हणजे मला एक रियालिटी जी आहे ती फॉलो करायला खूप आवडते आयुष्यात. पण मला कोणी विचारतं किंवा मग हे का किंवा ते का, एकच का नाही चूज केलं, तर माझं याच्यावर असं उत्तर आहे की ओनली ऑप्शन आहे ऍक्टिंग. पण आपल्याला बाजू सांभाळाव्या लागतात, बऱ्याच बाजू असतात, तर ते मी सांभाळत होते. आणि कुठेतरी एक इन्स्टिंक्ट होतं सातत्याने मनात की मी जे काही छोटी छोटी कामं केली आहेत त्यातून मी पुढे आले किंवा ते कॅरी केलंय, ते पदरात येणारे कधीतरी ते माहिती होतं. कधी येणार हे आपण नाही ठरवू शकत. मग पॅरेंट्सची काय रिॲक्शन होती तुझ्या? मी त्यांना सांगितलंच नव्हतं दीड महिना शूट सुरू झाला आणि तरी नव्हतं सांगितलं. म्हणजे जेव्हा मला कॉल आला त्या दिवशी मी ऑफिसमध्येच होते आणि माझी रिॲक्शन खूप न्यूट्रल होती की ओके मग पुढे काय बघूया. कारण याआधी असे अनेक किस्से झालेत की आपलं कास्टिंग होतं, आपण दुसऱ्या दिवशी शूट करणार असतो, बऱ्याचदा ऑन एअर जाणार असतो आणि ते तसं घडून येत नाही. बरोबर. तर मी खूप न्यूट्रल असते. रादर मी हे म्हणेन की मी जिथे जिथे ऑडिशन्स देऊन आले मी तिथे कधी फीडबॅक म्हणजे मी कॉल पण करत नाही की काय झालंय. ओके. तर यावेळी असंच होतं, पण कुठून तरी आतून असं वाटत होतं की दिस इज माय कॉल. आणि मला कॉल आला आणि ती मला लिटरली म्हणाली, आमचे दिग्दर्शक आहेत सुषमा भागवत, त्यांची असिस्टंट अश्विनीताई, ती मला म्हणाली अगं की मी तुला कॉंग्रॅच्युलेट करते. ओके फाईन, बघूया पुढे काय होतं, वर्कशॉप होऊ दे. त्यानंतर आमचे वर्कशॉप झालेत आणि मी 2-2 वेळा आमच्या प्रोडक्शनचे जे हेड आहे त्यांना विचारलं. मी त्यांना विचारलं 2-3 वेळा, हे फायनल आहे ना, हे फायनल आहे ना, कारण तिकडे मी कुठेतरी काहीतरी खूप मोठी गोष्ट सोडून घेणार आहे. तर ते म्हणाले नाही फायनल असं नाही होणार आपल्या प्रोडक्शनला. मग त्यानंतर 2-3 दिवसांनी म्हणजे माझं असं झालेलं की बापरे ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि मी लिटरली रडले आमच्या सरांकडे, सर मला जमणार आहे ना असं वगैरे करून. आणि सर म्हणाले की नाव यू हॅव टू डू इट फॉर कॅमेरा, यू हॅव इट, म्हणून तुला आम्ही इथपर्यंत आणलं. कारण ही जेवढं म्हणजे बाहेरच्या लोकांना बघताना ही खूप फन वाटतं, पण ते तसं नाहीये. ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते. यू हॅव टू बी ऑन टोज प्रत्येक वेळी. तर ते असं घडून आलं. मी घरी सांगितलं नव्हतं 1-1.5 महिना. आणि मग आई रोज विचारायची कुठे काय करतेस, रोज खोटं बोलायचं आपलं नेहमीचं. त्यानंतर मी तिच्याशी खोटं नाही बोलत, कारण दिवसातले प्रत्येक छोट्या छोट्या डिटेल्स आपल्याला द्यायची सवय. तर तिला मग मी ज्यावेळी फायनली सांगितलं की म्हणजे ताईला आईला सरप्राईज द्यायचं होतं आणि ताई म्हटल्यावर माझ्यासाठी अजून काय हवं आयुष्यात, लीड करता आणि त्यात तुमच्या बरोबर हे असे कलाकार आहे ज्यांचं ऑलरेडी नाव आहे, हु आर ऑलरेडी स्टार्स. तर माझ्यासाठी इट्स अ बिग अचीव्हमेंट. बरोबर. तर मी ते फार कंट्रोल ठेवलेलं 1.5 महिना. आणि सगळे मला म्हणायचे नाही तू सांगशील बघ सांगशील, म्हटलं माझ्यात खूप पेशन्स आहेत. आणि मी घरी गेले, ताईंबरोबरचं एक छोटंसं चंक दाखवलं आणि आईच्या रिॲक्शन्स खूप म्हणजे टची होत्या माझ्यासाठी. त्या दिवशी असं झालं की यस मी ह्याच्यासाठी जगत होते ते मी मिळवलं. वाव, ग्रेट. आणि हेच असतं की लाईफ मध्ये एखाद्या अशा टेलिव्हिजन सिरियलचा पार्ट होणं, जी टेलिव्हिजन सिरियल पुढे जाऊन एक इतिहास बनते आणि लोक तिला खूप आवडतात, प्रेम देतात आणि त्या लोकांना खूप आवडतात. तुम्ही अशा सिरियलचे पार्ट बनलेले आहात आणि टीव्ही इंटिग्रल पार्ट आहे, आपण असं म्हणू शकतो की प्रत्येकाच्याच आयुष्याचा. तुम्ही आणि टेलिव्हिजन, आता बऱ्याच बायका ज्या आहेत तुम्हाला फॉलो करतात आणि तुमच्याकडे बघून त्यांच्या तुमच्यासारखं बनायचा कधी कधी प्रयत्न करतात. पण खऱ्या आयुष्यात हर्षदा खानविलकर तशाच आहेत का जशा टेलिव्हिजनवरती दिसतात? स्ट्रिक्ट एकदम अप टू द मार्क पाहिजे, असंच हवं तसंच हवं?
असं काही असं कोणी नसतं रे, सिच्युएशनवर असतं सगळं. म्हणजे खऱ्या आयुष्यात तर खरंच सिच्युएशन, कारण माझ्या खऱ्या आयुष्यात ती तशी स्ट्रिक्ट वाली बाई माझ्या घरीच आहे ना, माझी आई नावाने. सो येस, म्हणजे जसं मालिकांमध्ये आपण दाखवतो की माझा मुलगा माझं सगळं ऐकतो किंवा घरातली माणसं मला थोडीशी घाबरतात, तर सेम चित्र तुझ्या घरी तू तुझ्या आईला घाबरत असशील, तसं मी माझ्या घरी माझ्या आईला, याच्या घरी याच्या आईला. सो ऐसा कुछ अलग कहाणी नाहीये. पण ऍज हर्षदा खानविलकर आय डोंट थिंक सो. रादर मी कशी आहे हे दुसरे जास्त सांगू शकते. पण ज्या ज्या भूमिका मी केल्या आहेत त्यातलं काहीच मी अनुभवलेलं नाहीये, कारण मी कोणाची बायको नाही, कोणाची सासू नाही, कोणाची आई नाही टेक्निकली. बट इतक्या यंग मुलांबरोबर मी काम केलेलं ना की ती आईवाली फिलिंग जी असते ती मला वाटतं त्याची कुठल्याही स्त्रीमध्ये इनहेरंट असतेच. आणि बाय गॉड्स ग्रेस मी अशा काही कमाल मुलांबरोबर मुलींबरोबर काम केलंय ना की ज्यांनी मला तो मान सन्मान एका मोठ्या ताईचा आईचा दिलेला आहे. सो या मालिकेत मी कसंही काम करत असेल, सेटवर माझं खूप लक्ष असतं मुलांवर काय करतायत ते. सो ती एक क्वालिटी म्हणजे मग आपण असं म्हणू शकतो की ती एक आईगिरी माझ्यात आहे आणि जी ह्या मुलांवर मी सतत बजावत असते. आता लग्नाचं सीझन होऊन गेलेलं आहे, ठीक आहे, ऑलमोस्ट होत आलेलं आहे आणि खूप लग्न झाली आहेत, म्हणजे आता काउंटही होऊ शकत नाही. माझ्या सगळ्या मित्रांची झाली आहे, मला आता लेफ्ट आउट फील व्हायला लागलेलं आहे. बट याच्यानंतर एका सासूवाल्या झोनमध्ये कधीच ते न अनुभवलेल्या मुली जाणार आहेत. आणि तुम्हाला हा प्रश्न स्पेशली विचारायचा होता मला की सासू आणि सुनेचा बॉन्ड इनिशियल फेज मध्ये, कारण तुमची दरवेळेस सिरियल सुरू होते, दरवेळेस तुमचा एक इनिशियल फेज असतो लग्नाचा, मुलाचं लग्न झाल्यानंतरचा. त्याच्यावरून मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही सांगा की एक कसं इनिशियली सासवांनी सुद्धा बिहेव करायला हवं किंवा रादर त्यांनी त्यांच्या सुनेसोबत वागायला हवं, जेणेकरून मग पुढे सोपं होईल सगळं. मी खरं सांगू का, आता माझा ह्याच्यात काही अनुभव नाही, प्रत्यक्ष मला सासू नाही किंवा मी कोणाची सून नाही, पण मला असं नेहमी वाटतं की खूप पूर्वी असं असायचं बघ की आई सांगून पाठवायची मुलीला की आईच समज ग तिला, आणि मग सासूचं पण म्हणणं असायचं की माझ्या मुलीसारखीच आहेस. कशाला, आई आहे मला, सो प्लीज बी अ ग्रेट सासू टू दिस सून. आणि तुला हिला आई म्हणायची गरजच नाही, कारण घरी एक आई आहे ना, बरोबर, ही तुझ्या नवऱ्याची आई आहे, तो मान तिला करेक्ट दे. करेक्ट आहे. आपण ज्याच्यावर प्रेम करून या घरात आलोय किंवा ज्याच्याशी लग्न करून घरात आलोय त्याच्यासाठी ती महत्वाची बाई आहे. बरोबर. सो तिला किती स्पेशल फील करवता येईल तेवढं तू कर. सेम गोष्ट त्या घरातल्या आईने विचार करायला पाहिजे की आपला मुलगा अख्खं आयुष्य जिच्याबरोबर काढणार आहे ती त्याच्यासाठी किती स्पेशल आहे, तर तिला कसं वागवूया की आपण नसू तेव्हा ती आपल्या मुलाला एखाद्या राजासारखं ट्रीट करेल. करेक्ट. मुझे लगता है की कुठल्याही मुलीने आणि आईने एकमेकींची आई मुलगी बनण्याची गरज नाहीये, ते आपापल्या घरी असतंच. आपण जे नातं घेऊन येतो ना त्या नात्यात खरेपणा आणूया. करेक्ट. सासूनी ग्रेट सासू बनण्याचा प्रयत्न करूया, सुनेने ग्रेट सून बनण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला आपल्या नवऱ्याची आई ही आपली सासूच आहे, तिला तिचा तो मान देऊया. आणि सासूबाईंनी लक्षात ठेवावं आपली लेक कुठेतरी दुसरीकडे आहे सून म्हणून, ही आपली सून आहे, तिला ब्युटिफुली सुनेसारखं वागवूया, तिला तिचा मान देऊया. मला वाटतं ही जर क्लॅरिटी आली ना तर अर्धे प्रश्न तिथेच सुटतील असं मला वाटतं. आणि यात कर्मा पण तेवढाच मॅटर करतो. तुम्ही आता जसे वागाल फ्युचरमध्ये तुमच्यासोबत पण. हा, पण मला असं वाटतं की आताच्या जनरेशन मध्ये आपण हे आता करत पण नाही मुली. मला असं वाटतं की कशासाठी तुम्हाला नाती बदलायची आहेत. जसं मला खूप आवडतं, एकदा ऋषी कपूर म्हणाला होता की आपण नेहमी म्हणतो ना की आपण आपल्या मुलांचे मित्रच व्हायला पाहिजे. त्याचं असं म्हणणं होतं की कशाला, मित्र बनवायची चॉईस तुमच्याकडे आहे. करेक्ट. आय वॉन्ट टू बी अ गुड पेरेंट. आई वडिलांनी आई वडिलांसारखं वागावं. बरोबर. जिथे धाक दाखवायचंय, जिथे पाठीशी उभं राहायचंय, प्रॉब्लेम मध्ये सपोर्ट करायचंय, ते सगळे आई वडील करतातच आहे. त्याच्यासाठी हा टॅगची गरज नाहीये की मैं तुम्हारा दोस्त हूं, कारण दोस्त अपने होतेही है. बरोबर. आई वडील आहे आणि आपण सुद्धा त्यांना आई वडिलांचाच मान द्यायला पाहिजे. आपण वडील आहेत मग त्यांच्याबरोबर बसून दारू पिऊया किंवा सिगरेट पिऊया, काय कशाची गरज नाहीये. वडिलांनाही माहितीये आपला मुलगा मुलगी काय करतात, मुलांनाही माहितीये की आपण हे करतोय आपल्या आई वडिलांना माहितीये, पण म्हणून त्यांच्याबरोबर बसून करण्याची गरज आहे का? आय डोंट थिंक सो. म्हणजे त्याच्यात काही रॉंग नाही. बरोबर. आपण एखाद्या फंक्शन मध्ये असतो किंवा काय ते करतोच, पण मला असं वाटतं की ही जी बारीक मर्यादा आहे ना विच इज व्हेरी ब्युटिफुल आय फील. करेक्ट आहे.
मला छान वाटतं जर कोणीतरी त्याचा पप्पा आला म्हणून पण ग्लास बाबाला माहिती आहे की मेरा बेटा पी रहा है, खरंय, लेकिन उसने उतना उतना छुपाना इज द ब्युटी ऑफ दॅट, आणि ते नात्याला दिलेला मान असतो तो. आणि इट इज ते खूप सुंदर आहे असं मला वाटतं की सगळ्यांना सगळं माहिती आहे, लेकिन सब मी ते तुमचा मान ठेवते, तुम्ही माझा मान ठेवा. आय थिंक इट इज ब्युटिफुल. खरंय, आणि हेच खूप छान असतं की हे टेलिव्हिजन सिरियल्स मधनं लोक जे बघतात ते घेत असतात, आणि अशाच काही गोष्टी तुम्ही दाखवता. हे दोन्हीकडून म्हणजे आपण नेहमी म्हणतो की टीव्हीवर ते सगळं जे आहे ते मग लोक आत्मसात करतात, पण खूप चांगल्या गोष्टी टेलिव्हिजनवर दाखवतात, म्हणून त्या प्रत्यक्ष आयुष्यात घडतातच का तर नाही. खरंय, असं काही नाहीये. एखादी गोष्ट आवडली की त्याच्यावर आपण चर्चा करतोय. शेवटी इट इज ऑल अबाउट एंटरटेनमेंट. बरोबर, ह्याच्यातनं काही खरंच कोणावर संस्कार होत नसतात, मोमेंटरी होत असतात. करेक्ट, मोमेंटरी संस्कार होतात. ते जर लॉंग टाइम राहिले कोणावर तर ग्रेटच. पण आपण आज जे वागतो तेच उद्या वागू असं नॉर्मल माणसालाही जमत नाही. आज मला तू एवढा आवडतोस, उद्या रागही येऊ शकतो किंवा एवढाही आवडू शकतो. तर त्या दिवसावर आहे सगळं. सो ऐसा कुछ नाही. मला वाटतं आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे एंटरटेनमेंट म्हणून बघूया, आणि नॉलेजसाठी डॉक्युमेंटरीज नावाचा गोष्ट असते, किंवा नॉलेजसाठी काय म्हणतो आपण त्याला, परिसंवाद असतात, किंवा वाचन करायची गरज आहे. टेलिव्हिजन, सिनेमा हे मला वाटतं खूप एंटरटेनमेंटचा मीडिया आहे, आणि त्याच्याकडे तसंच बघूया, त्याच्यातून एंटरटेन होऊया. काही घेता आलं चांगलं तर वंडरफुल, आणि हे वाईट करू नका असं जेव्हा सांगितलं जातं तर ते सुद्धा ऐकलं तर चालेल मला, की बरोबर आहे, दारू पिऊ नका, सिगरेट पिऊ नका, एखाद्या स्त्रीवर अत्याचार करू नका, किंवा घरातल्या पुरुषांचा मान ठेवा. हे सगळ्याच गोष्टी सांगितल्या जातात मालिकांमधून. असं होत नाही की एकाचीच बाजू घेतली जाते. त्यातलं जे योग्य आहे आपल्या आयुष्यासाठी ते निवडून तसं वागूया. बरोबर आहे, आणि म्हणजे जिथून शिकलोय तेही सांगूया. मालिकेत पाहिलं होतं ना, म्हणून तसं क्रेडिट द्यायचं, क्रेडिट देऊया. थँक्यू सो मच फॉर कमिंग टू स्टुडिओज आणि छान गप्पा मारल्याबद्दल. ऑल द बेस्ट. अँड नक्की मी, माझी आई, आम्ही सगळे सिरियल बघू, कारण माझ्यासाठी फार रिलेटेबल राहणार आहे. आणि बस तुझ्याही प्रेक्षकांना सांग की मालिका नक्की बघा. सन मराठीवर संध्याकाळी 7 वाजता, सोमवार ते शनिवार. मुलगी पसंत आहे. रेडियो सिटी, रग रग में दौड़े सिटी.